नमस्कार. आंब्याचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं या संदर्भात थोडीशी माहिती घेऊया. तर आपण बघू शकता माझ्या पाठीमागं आणि मी आंब्याच्या बागेमध्ये या ठिकाणी उभा आहे. या ठिकाणी आंबा काढल्यानंतर त्याची देठं ही अशा पद्धतीनं आपण बघू शकता, किंवा जो लागलेला मोहर असतो तो काही प्रमाणात जळाल्यानंतर, काही रोगांना बळी पडल्यानंतर हा असाच राहतो. मग काय होतं, तर झाडामध्ये जी तयार होणारी अन्नद्रव्ये आहेत, ही अन्नद्रव्ये विनाकारण ही खात असतात आणि याचं पोषण होत असतं. यामुळं झाडाची वाढ योग्य त्या दिशेने होत नाही, म्हणजेच वाढ त्या ठिकाणी खुंटते. तर आपल्याला काय करायचं आहे, तर हे अशा पद्धतीनं हे सर्व हार्वेस्टिंग झाल्यानंतर जी शिल्लक काड्या आहेत, ह्या काड्या आपल्या काहीच कामाच्या नसतात. या काड्या आपल्याला अशा पद्धतीनं मोडून घ्यायची. सहज हाताने देखील मोडतात. या हे बघू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीनं आपण देखील आपल्या बागेमध्ये हे अशा पद्धतीच्या, हे बघा, हे जळालेलं मोहर आहे, हे काढून टाकायचं आपल्याला, जेणेकरून या ठिकाणी आपल्याला नवीन नवती मिळेल. आणि या ठिकाणी आपल्याला याला एक बुरशीनाशकसुद्धा घ्यावं लागेल. हे अशा पद्धतीनं आपल्याला काढून टाकायचं आहे. ओके, धन्यवाद.